रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. काल ओळकावाडीचा उत्सव झाला आणि आज ओळकादेवीच्या उत्सवानिमित्त कुस्त्याचा आखाडा आता आज आहे. चला मंडळी, कुस्त्यांच्या आखाड्याकडे निघू आपण. शिंदे सरकार आलेले आहेत. आम्ही दोघं आता निघणार आहे. चला या गाडी या इकडे. चला चला बघा, आम्ही असं दोघं जण निघालो आता कुस्त्याचा आखाडा पाहिला. मंडळी या ठिकाणी आता बघा कुस्त्याचा आखाडा भरलेला आहे. आता आम्ही या ठिकाणी आमची गाडी पार्किंग केलेली आहे. इथं गाडी पार्किंग केलेली आहे आम्ही आणि इथं कुस्त्याचा आखाडा असा भरलेला आहे. चला चला मंडळी, कुस्त्या आता टिपलेल्याच होतील याची नोंद घ्या. काने जोड येऊ द्या, या पैलवानाचा जोड येऊ द्या. आतमध्ये ये रे पोरं. खराडी खराडी आणि कुठल्या पेट, खराडी आणि पेट. चल लवकर आतमध्ये या. हा खराडी पेट किती इनाम आहे? 300 रुपये इनामावरती कुस्ते दादांच्या समोर. आता कुठल्याही सलामीच्या कुस्त्या होणार नाही याची नोंद घ्या. लहान मुलांनी आता खाली बसून घ्या. विनंती आहे पंचांना, मोठ्या पैलवान मोठ्या जोडीच्या कुस्त्या आता घ्या वजनाप्रमाणे. टांगेची पकड खराडीच्या पैलवानची पाहू आणि टांग. पुन्हा कुस्ती, पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्या. कितपत झाली तर 100 रुपये इनाम आलेला आहे. कुस्ती करा, इनामी घ्या. घुटना घुटना डावाची पकड पाहूया कितपत होती का कुस्ती. नाही वाचलं त्याच्यातलं. अरे जरा टाळ्या वाजव ना त्या लहान मुलांसाठी, मोठ्यांना जमत नाही. हाताचा लवंडोर काढलेला आहे. पुन्हा एक चॅकची पकड, एक चॅकची पकड, त्याच्यात नाही वाचला पेटचा पैलवान. पुन्हा एक चॅक. बाळा पाहायला लागल रे. पंचांचा निर्णय. प्रवीण राजवड्यांच्या हाताला असलेल्या मुलाला जोड हवाय. जर कोणी जोड आला नाही तर त्या ठिकाणी त्याचा शेवट केला जाईल याची नोंद घ्या. जोड द्या पाहिजे आणि कुस्ती मारली. खराडी आणि शुभम दळवी यांचे 100 रुपये विजय पैलवानाला. शुभम दळवी यांचे 100 रुपये. हे पहा 1000 रुपये आहे. जर त्या ठिकाणी जोड आला नाही भानुदास गारे यांच्या हाताला असलेल्या मुलावरती तर शेवट करण्यात दिल्याची नोंद घ्या. हा गुरुकुल आणि खराडी एक द्वेषाने लढतोय आणि एक शांततेने लढतो. पाहूया कुस्तीचं काय होतंय. कुस्ती खेळणं नेमळतांचं काम नाही.
त्याच्यासाठी तालमीत जावं लागतं, घरदार सोडावं लागतं. शिरगाव खराडी मैदानात या आणि त्या ठिकाणी दादांचा निर्णय हुशारपंच आणि कुस्ती वाकून पाहतात. दादा झाली, दादांचा निर्णय. कुस्ती संपल्याचा धन्यवाद. ए खाली बसा पैलवान, ए खाली बसा, खाली बसा. ए पैलवान खाली बस, दिसत नाही. आणि शिरगाव आणि खराडी मैदानात या एक प्रेक्षणीय कुस्ती. शौर्य गोपाळे मैदानात या. पायाला काळा निकाब लावलेला एक गुडगुडीत मल्ल विरुद्ध खराडी. एक प्रेक्षणीय कुस्ती आपल्या समोर. गोपाळे वस्तांचा चिरंजीव शौर्य गोपाळे आलेला आहे. शिरगाव आणि खराडी 800 रुपयावरती कुस्ती आहे. शिरगाव आणि खराडी. कुस्तीला पंच दादा असतात. पुणेवाले द्यायला दिलदार आहेत, सोलापूरवाले घ्यायला दिलदार आहे. हेच जा पुण्याचं काम असतं. नाही मोठ्या मैदानामध्ये सुद्धा आता सगळं तिकडच चाललेलं आहे ना. आपल्या पैलवानांना न्याय मिळावा हीच अपेक्षा आणि ग्रामस्थांचं कौतुक आहे. आखाडा मध्यावरती आहे, परंतु हाताला फिरून आखाडा पुणे जिल्ह्यातला पहिला आखाडा असेल माझ्या मते. अनेक गावं पाहिली जोडून कुस्त्या घेतात, तेही चांगलं आहे. पण या ठिकाणी खरा जोड करतो, या ठिकाणी ताकद कळते आणि पैलवानांना खेळायला ऊर्जा मिळते. ठरवून कुस्ती असली तर लोकांना कळतं कुणाची कुस्ती कुणाबरोबर आहे. आणि मग कधी कुस्ती रताळ होती, कधी सल्ल्यामध्ये होते, परंतु आता ते प्रमाण 99% पुणे जिल्ह्यात कमी झालेलं आहे. अनेक मैदानांचा अभाव. या ठिकाणी शिरगावचा पैलवान शौर्य गोपाळे याचा ताबा घेतलेला आहे. एकेरी पट पकडलेला आहे आणि घुटना आणि कुस्ती पुन्हा खडाखडी. हे पहा, जोड पाहून या ठिकाणी इनाम दिला जाणार आहे. पुकारून इनाम आणि कुस्ती लावली जाणार नाही. फक्त जो तुम्ही जोड द्या गाववाले इनाम ठरवतील. हे बघा, जर एक राऊंड होईल, जर जोड आलं नाही तर पागोट आणि गावचा इनाम त्या पैलवानाला देण्यात येईल याची नोंद घ्या. कुस्त्या करा. आवाज मारा, आवाज मारा. आडले विरुद्ध वाघोली 1000 रुपये मैदानात या. सोमाटणे विरुद्ध खराडी 1200 रुपये इनाम मैदानात या. काने विरुद्ध खराडी मैदानात या. गुरुकुल विरुद्ध खराडी आपण मैदानात या.
विनंती आहे. हॅलो देतो ना चालू हॅलो चालू आलं फोन कर मी हे पहा विनंती आहे यात्रा उत्सव कमिटीची मानधन वाटप कमिटीच्या समोर कोणत्याही पैलवानाने येऊन बसायचं नाहीये. शेजारी बसा, मंडप सोडून दोन्ही बाजूला बसा, काही प्रॉब्लेम नाही. हे पहा दोन्ही पैलवान 15 मिनिटं झालेत. भानुदास घारे पैलवान त्यांना फिरवत आहेत. त्यांना जोड हवाय, नाहीतर गाव देईल तो इनाम. या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागत. तिकडं घुटना डावाची पकड, त्याच्यातनं वाचतोय शौर्य गोपाळे. हे पहा 7 ते 7:30 शेवटची कुस्ती होईल. त्यानंतर हे पहा दोन्ही पैलवानांना जोड आलेला नाही. हा शेवटचे 2 मिनिटं दादा वस्तादांच्या हाताला असलेल्या कुस्तीला नाहीच्या कुस्ती बरोबरही सोडवली जाईल. 2 कुस्त्या घ्या दादा. तुम्ही पण कुस्ती घ्या. त्यांना नाव सांगा ना, मग आपण पुकारतो. वाघोली आणि आडले कुस्ती आहे का? वाघोली आणि आडले कुस्ती आहे का? आडले आणि वाघोली आहे कुस्ती. हा ती कुस्ती चालू होती, लक्ष ठेवा. येवले सर, जर आपण त्यांना चिठ्ठी दिली ना, ती चिठ्ठी घेतल्यानंतरच आपण कुस्ती लावणार. असं मग कोणी येईल तर टिपून जातात. बरोबर आहे. 7:30 वाजता कुस्त्यांचा आखाडा थांबवला जाणार. शेवटचा 1 मिनिट बंडू येवले सर त्या ठिकाणी वेळ लावतील. 10 वाजता त्या ठिकाणी पंच आहेत. पलीकडे कोकरे वाजता आहे. कुस्ती चालू आहे. वाघोली आणि आडले. वाघोलीच्या पैलवांनी कब्जा घेण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. इकडं शौर्य आणि खराडी. शिरगाव विरुद्ध खराडी. एक चांगली कुस्ती आपल्या समोर आणि कुस्ती बरोबरीत. टाळ्या वाजवणाऱ्या पैलवानांसाठी काचा जोड असता ती कुस्ती बरोबरीत होती. पुढची कुस्ती या. चला पैलवान मैदानात या. दादा बोलवा. खराडी सोमतने 2 मिनिटं इथं चेक करू दादा. सोमतने विरुद्ध खराडी कुस्ती आहे. चालू करा. आणि या ठिकाणी जोड न आल्यामुळं 2 पैलवानांना या ठिकाणी सेलपागुड देऊ रीतिरिवाजाप्रमाणे या ठिकाणी सन्मानित केलेला आहे. अशी खासियत या गावची. आणि कुस्त्याही सुरू आहेत. नमस्कार. चप्पल राहून तू बिंदास आखाड्यात चाललेला आहे. जरा थोडं तरी आणि एक काटा कुस्ती लागते. हे पहा या ठिकाणी अत्यंत चांगले पैलवान आलेले आहेत. या ठिकाणी दळवी बसलेले आहेत बंधू. त्यांनी बरोबर ओळखलं. जर तुम्ही खरंच कुस्ती खेळत असाल तरच मैदानात या, नाही तर आपल्याला दुखापत होईल. आता एक कुस्ती त्यांनी थांबवली, लावली नाही, कॅन्सल केलेली आहे. त्यांचाही धन्यवाद. जुने जाणती वस्ताद मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत. हे पहा या मैदानात एकच कुस्ती होईल. दुसरी या कुस्तीला 2 मिनिटं वेळ दिलेला आहे. आणि या मैदानात एकच कुस्ती होईल याची नोंद घ्या. दुसरी कुस्ती होणार नाही. कारण तुम्हालाच बसल. इकडनं जा.
ती वायर चालू आहे तिथे इकडनं जावा. अरे कशाला आणता तुम्ही इथं? आणि येऊ नका आता, विनंती आहे, येऊ नका. शेवटचे 2 मिनिटं द्या ही गोष्टीला. एकदा आणि पलीकडं ओम आलेला आहे, एक चांगला नवोदित मधलं, आणि चक्की मारण्याचा प्रयत्न पण तो फसलेला आहे. पुन्हा समोरासमोर या डावावरती सिकंदर शेखची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. सेम आणि आकडी असणं, पुन्हा कब्जा घेतला, किस्सा मारण्याचा प्रयत्न पण त्याच्यातनं वाचला. लावलेल्या कुस्त्या कृपया मैदानात या. गुरुकुल कराडी, कान्हे कराडी आणि सांगली सोमाटणे मैदानात या. आणि कुस्ती बरोबरीत कुस्ती सोडलेली आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. तुम्ही जरा बाजूला पुढच्या घ्या. 1 मिनिट इकडे त्यांची बरोबरी बरोबरी सुटलेली आहे. बरोबरी सुटलेली. होईल ना उलटा हात काढायचा नाही. चला पहिलवान मैदानात या. आता मैदान थांबणार नाही. कान्हेगाव आणि खराडी कुस्ती आहे. कोकरे वस्तूंच्या हाताला कुस्ती सुरू. जरा गर्दी कमी करा. पुढची कुस्त्या टिपलेल्या आहेत, इनामही देत आहेत. धन्यवाद. कुस्ती अत्यंत प्रेक्षणीय सुरू आहे. ओम भरण्याला जोर द्या. सह्याद्री कुस्ती संकुल, विजय काका बराटे यांचा पट्टा. कुस्ती करा पहिलवान. ज्यांनी पाहिलं ते भाग्यवंत. टाळ्या वाजवा, टाळ्या. प्रेक्षणीय कुस्ती मारली या ठिकाणी. गुरुकुल आणि खराडी कुस्ती सुरू होत आहे. चिंचवडे राजे यांचे विजय पैलवानाला 100 रुपये. संजय गुच्छे यांचे आतमध्ये घ्या. अरे दादांनी शिट्टी वाजवलेली. कुस्तीमध्ये करा, कुस्तीमध्ये करा. अरे इकडनं जाऊ नका. लंगोट असलं तरी तिकडनं घ्यायला. घेमेची पकड, जोडीचा प्रयत्न आणि त्याच्यातून वाचला लाल चड्डीवाला पहिलवान. आणि जोडी आणि
कुस्ती चितपटीने विजयी कुस्ती करा एक चॅकची पकड कानेच्या पैलवानाची त्याच्यातून वाचला खराडीचा पैलवान पुन्हा एक चॅक पाहू आणि दादांचा इशारा बाहेर जाण्याचा कुस्तीमध्ये करा पैलवान विनंती आहे आणि पागोट भेटलेला आहे पिवळ्या टी शर्टवाल्या पैलवानला जोड आला नाही म्हणून एक चांगला रिवाज या ठिकाणी शेले पागोटे देऊन या ठिकाणी आणि इकडं आणि कुस्तीचा निर्णय चितपटीने संपलेल्या कुस्तीमध्ये कहाणेगावचा पैलवान सातकर पैलवान विजयी झाला अभिनंदन आणि दादा एक प्रेक्षणीय कुस्ती आपल्या समोर या गावात आलेली आहे चला दुसरी कुस्ती कोकरे वासुदांच्या हाताला अनादी कालापासून चालत आलेली कुस्ती परंपरा ती जपण्याचं काम या ग्रामस्थांनी आणि यात्रा उत्सव कमिटीने केलेला आहे तसे परंपराने या कडदे कर्जत कडदे या लवकर कडदेचा पैलवान मैदानात या आपला जोडीदार या ठिकाणी आलेला आहे या लवकर हे पहा यात्रा उत्सव कमिटीचा निर्णय आहे ज्याची कुस्ती झालेली आहे पुन्हा त्या मैदानाला परत कुस्ती करता येणार नाही याची नोंद घ्या आणि मुन्ना हिंगे या ठिकाणी आलेला आहे घारे पैलवानच्या हाताला आहे आपल्या मावळला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये पदक मिळवून देणारा मुन्ना हिंगे आणि कुमार गटातील ओम बर्ने या ठिकाणी भानुदास घारे पंच फिरवत आहे जोड येऊ द्या त्याला कडदेचा पैलवान वारंवार पुकारा दिलेला आहे कृपया आपण या नाहीतर आपली कुस्ती रद्द केली जाईल विनंती आहे कडदेचा पैलवान चला लवकर एक लंगीची पकड आणि डावाची ताकद असह्य झाली आणि चितपटीने विजय झाला सोमातेचा पैलवान विजय झाला कर्जत आणि कडदे एक प्रेक्षणीय कुस्ती
चिंचवडे राज यांच्या वतीने विजय पैलवानाला 100 रुपये इनाम. कुस्ती करा. मारुती गोंते आणि नवनाथ गोंते यांच्याकडनं विजय पैलवानाला 100 रुपये इनाम आलेला आहे. 100 रुपये. धन्यवाद. किरण भालेकर यांचेही 200 रुपये. शिरगाव कल्याण. आता काटा कुस्ती आल्या. एक प्रेक्षणीय कुस्ती आपल्या समोर आहे. कर्जत आणि कडजे पाहू आणि त्याच्यातूनही पैलवान वाचला. पुन्हा पकड पाहू आणि काका पवारचा पट्टा. आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल विजय झाला. आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल आंबेगाव. हरीश कोकरे 200 रुपये. किरण भालेकर 200 रुपये. नवनाथ गोंते मारुती गोंते 100 रुपये. चिंचवडे दाजी आणि शुभम दळवे यांचे 100 रुपये. हरीश कोकरे यांचे 200 रुपये. कारले यांचे 100 रुपये. मारुती साठे यांचे 100 रुपये. धन्यवाद. एक चांगली कुस्ती. कुंदा भालेकर यांचे 200 रुपये. जर आपण कुस्ती मारली तर या ठिकाणी ग्रामस्थ पैशांचा पाऊस पाडत आहे. दादा कुस्ती कोणती होती? गावाचं नाव कल्याण. कल्याण शिरगाव. ज्यांना कुस्त्या करायच्या त्यांनी लवकर मैदानात या. हे पहा ओम भरणे मुन्ना हिंगे यांना जोड हवाय. जर जोड आला नाही तर या ठिकाणी गावच्या वतीने इनाम आणि पागोटे त्यांना बांधण्यात येईल. मारुती गोंते आणि नवनाथ गोंते यांच्या चालू कुस्तीवरती 100 रुपये इनाम. आणि जोड येऊ द्या. आणि चिंचवडे दाजी आणि शुभम दळवी भाऊ यांचे चितपट झाली तर 200 रुपये इनाम आहे. आणि हात काढलेला आहे. चला पैलवान आतमध्ये. हे पैलवान ये ना लवकर. टी शर्ट काढून या. शिट्टी वाजली कुस्ती सोडा. त्यांनी सांगितलंय ना. नाही झाले जास्त. अरे पंच अनुभवी आहेत. कुस्ती करा पैलवान. कुस्ती दादा हे द्या त्यांना. एक चांगली कुस्ती आहे. चितपटच कुस्ती आहे. या ठिकाणी दादांचे 200 रुपये. मुकुंदा भालेकर यांचेही 200 रुपये चितपट झाली तर. शुभम दळवी यांचेही आणि चिंचवडे दाजी यांचेही 100 रुपये. गोंते बंधू यांचेही 100 रुपये चितपट झाली तर. शेवटचे 2 मिनिटं दादांनी कुस्तीला दिलेले आहेत. चला पैलवान दुसरी कुस्ती लावून घ्या. कोकरात तर दुसरी कुस्ती लावा. स्वागत चाललेला आहे. ओम भरण्याला जोड द्या विनंती आहे.
कोळवली आणि पिंपळोळी हे कुस्ती टिपलेली आहे. जोळी बांधलेली आहे त्या ठिकाणी. आणि पाहू कोळवलीच्या पैलवानाला 101 रुपये इनाम या ठिकाणी दीपक दादा दाभाडे यांच्या वतीने देण्यात आलेला आहे. कुस्ती झाल्यानंतर आपण घेऊन जायचं आहे. कोळवलीच्या पैलवानाला दिनेश मरवड यांचे 100 रुपये. हा 1 मिनिट शेवटचा. आणि एक प्रेक्षणीय कुस्ती. नाव सांग रे. पिंपळोळीचे पैलवान विजय झाला. कोळवलीच्या पैलवानाला दीपक दादा यांचे 100 रुपये आलेले आहे. नवनाथ दादा गोंते व मारुती दादा गोंते यांचे 100 रुपये आलेले आहेत. चिंचवडे राजे यांचे 100 रुपये. पैलवान मुकुंदा भालेकर यांचे 200 रुपये. म्हटलं पाहिजे मारुती दादा साठे यांचे 100 रुपये. दीपक दाभाडे यांचे 200 रुपये. भाजे आणि ठाणे मान पहा. आणि कुस्ती मारली. भाजेच्या पैलवानाने कुस्ती मारली. जरा टाळ्या वाजवा. प्रेक्षणीय कुस्ती. आणि दादांच्या हाताला कुस्ती बरोबरी. त्यांचे 100 रुपये. चिंचवडे दादी यांचे 100 रुपये. धन्यवाद. पैलवानांनी कुस्ती मारली तर पैशाचा पाऊस या गाव पाडत आहे. आणि प्रेक्षणीय कुस्त्याही आपल्या समोर होत आहे. आणि पाहुणे मैदानात येऊन बसायलाही सुरुवात झालेली आहे. परंतु त्यांनी मागं बसावं. अरे बरोबरीत कुस्ती झालेली आहे. बोला सांगितलं ना त्यांना. खराडी सोमटणे दादांच्या हाताला कुस्ती सुरू झालेली आहे. लागल्या तू म्हटलं पाहिजे. लोटे हारलं ते मैरू. हारलंय ते रडलं परत रडत होत ते. कर्जत पुणे कल्याण. आणि विलास आप्पा कंडरे यांचा पत्ता विजयी झाला. संपूर्ण
नाव सांग. कल्याण आणि कल्याण विरुद्ध ती चालू आहे. दुसरी कुस्ती तीच आहे कल्याण विरुद्ध मुकुंद वालेकर कल्याण खराडी. मारुती साठे यांचे 100 रुपये, मुकुंद वालेकर यांचे 100 रुपये, चिंचवडे दादी यांचे 100 रुपये, दीपक दाभडे यांचे. सगळ्यांना तुलीगाव पैलवानांचं गाव मावळ तालुक्यातील आणि नररत्न या गावाने दिली. शेवटचा 1 मिनिट या कुस्तीला. कुस्ती करा, माग पळू नका पैलवान, कुस्ती करा. कुस्तीमध्ये एक काटा कुस्ती दादांच्या हाताला. खाली बसवलं, कब्जा दिला. शाबास. खऱ्या अर्थानं कुस्तीला न्याय द्यायचं काम या ठिकाणी दादा करतात. मैदान सुरू होतं, तरुण कार्यकर्ते येत नव्हते. खड्या बॉलामध्ये त्यांनी सांगितलं आणि 15 मिनिटात मैदान तयार झालं आणि कुस्ती बरोबरीत. टाळ्या वाजवा दोन्ही पैलवानांचा आणि पंचांसाठी सुद्धा. समीर आणि ओम जोड येऊ द्या, कुस्ती करा. शिवली आपल्या गावाला आणि नावाला साजेच्या अशा कुस्त्या करा. पैलवानांचं गाव. आणि योग्य न्याय. हे पहा, 3 कुस्त्या झाल्यानंतर या ठिकाणी महिलांच्या कुस्तीला प्रारंभ होईल याची नोंद घ्या. 3 कुस्त्यानंतर तोपर्यंत बाकीच्या पैलवानांनी आपला जोड लावून घ्या. महिलांनाही विनंती आहे, आपण तयारीला लागा, कास्ट्यूम घालून या ठिकाणी या, विनंती आहे. कुस्ती करा पैलवान. प्रेक्षणीय कुस्त्या आपल्या समोर आहेत. हाताला फिरून पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी आखाडा या ओळखाईवाडी गावाने भरवलेला आहे. एक प्रेक्षणीय कुस्ती मैदान आपल्या समोर हाताला फिरून या ठिकाणी जोडत आहे आणि एक कुस्ती जोडण्यासाठी सुद्धा पैलवान प्रवीण भाऊ राजवडे, पैलवान भानुदाची गारे व मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे सचिव आदरणीय बंडू येवले सर यांची लाख मोलाची मदत या ठिकाणी झालेली आहे आणि या सर्वांवरती नियंत्रण दादा वाजता यांनी ठेवलेलं आहे. कुस्ती करा शिवली, कुस्ती करा. कुस्ती करा. दादांचा इशारा कुस्ती करण्याचा. कुस्ती करा पैलवान. दोंडीबा आडकर यांचे चिरंजीव विजय आडकर भगव्या लांगेतला आणि पुण्याचा पैलवानाशी कुस्ती सुरू आहे आणि कब्जा घेतला पुण्याच्या पैलवानाने शिवलीचा पैलवान विजय आडकर याच्यावरती. एक महाराष्ट्राचं चप्पल वादक दोंडीबा आडकर वस्ताद यांचा चिरंजीव विजय आडकर आणि कब्जा घेतलेला आहे त्याचा. आणि भानुदास घारे यांच्या हातेला जे पैलवान आहेत त्याला जोड पाहिजे. 2 मिनिटं दिलेले आहेत. कुस्ती करा. महिलांची नावं आलेली आहेत. 3 कुस्त्यानंतर आपल्या कुस्त्या होतील. दादांनी सांगितलेलं आहे. तुम्ही जरा थांबा, सगळ्या महिला त्या पाहता. हा, ती लिस्ट त्यांच्याकडे आहे. व्यंकटेश बनकर,
गुरुकुल आणि सांगलीचा पैलवान प्रेक्षणीय कुस्ती आपल्या समोर. कोकरे वस्तात त्या कुस्तीला पंच. इकडं दादांच्या कुस्तीचा निर्णय दसरंग फिरवून विजय आडकर वरती आला, कब्जा घेतला. पाहूया चितपट करतो का आणि इनाम घेऊन जातो का. लाईटमॅन विनंती आहे, आपण या ठिकाणी लाईटची व्यवस्था करायची आहे. हॅलो, हे पहा, हॅलोजनची वायर एक निघलेली आहे, करंट बसल कोणाला. विनंती आहे, ज्याला माहिती आहे त्यांनीच त्या ठिकाणी करा. राजा भाऊ डाकोळ, विनंती आहे, महिलांनी तयार राहा. महिलांच्या कुस्त्या या ठिकाणी आता सुरू होणार आहे, त्याची नोंद घ्या. महिलांना विनंती. आणि 1 मिनिटाचा वेळ त्या ठिकाणी जोडीडाव बांधलेला आहे, त्याच्यातनं वाचला पुण्याचा पैलवान. पुन्हा हात काढण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वी. शिट्टी वाजल्यानंतर कुस्ती सोडत जा, कुस्ती करा. आणि इकडं भीमकाई ताकदीचा सांगलीचा पैलवान आणि व्यंकटेश बनकर यांची कुस्ती. कधी कुस्तीचं पारड कधी फिरू शकतं. 2 पायांची भिंत आहे, चड्डीला हात घातलेला आहे आणि टांग मारण्याचा प्रयत्न करत आहे. व्यंकटेश वाचायचा प्रयत्न करत आहे. एकेरी पटावरती हात टाकलेला आहे व्यंकटेशने, त्यांनी हातनं लांग पकडलेली आहे. कुस्ती करा, कुस्ती करा. पुन्हा मध्ये कुस्ती. दादा टाइम द्या त्यांना, 1 मिनिट दिलेला आहे. खेळाडूंना विनंती आहे. आणि कुस्ती मारली. व्यंकटेश बनकर त्याचं नाव. गुरुकुलाकाचा सोमाटणे फाटा चितपटीने विजयी. सांगलीच्या मल्लावरती विजय मिळवला. जरा टाळ्या वाजवा. आणि ही कुस्ती दादांनी बरोबरी सोडवलेली आहे. पुरुषांच्या बरोबरीने या ठिकाणी महिला पैलवानी कुस्ती करतात. लय दिवसांनी भेटलंय म्हणून आता त्यांना कॅमेरा समोर घेतलाय. मुकुंदा भालेकर यांचे 100 रुपये विजय पैलवानाला. कृतिका पठारे मैदानात या, तेजल तोरवे मैदानात या. दादा ही कुस्ती लावून घ्या. कोकऱ्याचं तुम्ही लावून घ्या. 2-2 म्हणलं तर आपला वेळ वाचत. मध्ये हे सगळे कुस्त्या बघायला आलेत, पण लय लांब थांबलेत. कुस्त्याचा आकडा कुठं काय नाव आहे? कुठं नाव काय? माती लागेल म्हणून इतक्या लांब थांबलेत. कुस्ती करा, बघायला पाहिजे ना. 2 मिनिटं बरोबर. या लवकर इकडं. लतिका पाटील आणि समृद्धी लोभी. चला लेडीज आहे ना, चला या लवकर. सावरी सातकर, अनुष्का टेमगिरे चला मैदानात.
तिचा जोड कुठे आहे पा? अरे नाव सांग. कोकऱ्या सर नाव सांगा. हरिदादा जोड सोड ना भाई. बरोबरीत. आणि एक काटा कुस्ती आपल्या समोर. लतिका पाटील का? लतिका पाटील आलेले आहे. समृद्धी लोभी आहे का? किरण भालेकर 100 रुपये आणि एक प्रेक्षणीय कुस्तीत विजय मिळवला. हे इनाम घे बाळा पहिलं. ए बाळा इकडे पहिलं. आणि एक महिलांची काटा कुस्ती बाकी आहे. हे कुस्ती करा लवकर चला. आणि महिलांची शेवटची कुस्ती या ठिकाणी लागल. सावरी सापकर विरुद्ध अनुष्का टेमगिरे. एक प्रेक्षणीय कुस्ती. सावरी सापकर ही राष्ट्रीय पदक विजेती खेळाडू आहे. दिल्ली या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेमध्ये आपल्या मावळ तालुक्याला जिने कांस्य पदक मिळवून दिलं ती सावरी सापकर आणि अनुष्का टेमगिरे विद्यापीठ स्तरीय खेळाडू यांच्यात एक शेवटची कुस्ती होईल या कुस्तीनंतर. आणि या कुस्तीला मारुती गणोते यांचे शहाणी कुस्ती कच चढून मारली. चला धन्यवाद दोघींसाठी टाळ्या. आणि मैदानात एक काटा जोड आपल्या समोर. दादा ओळख करून द्या पैलवानांची. श्रावणी सातकर हातवरती कर. आपल्याच मावळ तालुक्याची राष्ट्रीय पदक विजेती खेळाडू अनुष्का टेमगिरे. आणि सातकर. हा एक प्रेक्षणीय कुस्ती. लाईट वाला कुठे? लाईट वाला आहे पण ती वायर निघली आहे. लोकांनी हलवलेली आहे. राजा भाऊ या लवकर. आणि महिलांची कुस्ती. अहो भारताला ऑलिम्पिक मध्ये पदक नसताना साक्षी मलिकनी 2016ला रिओ ऑलिम्पिक मध्ये भारताला एकमेव कुस्तीमध्ये पदक मिळवून दिलं. जरा टाळ्या वाजवा या महिलांसाठी. लाल मातीत उभं राहणं सुद्धा. बांगडी डाव श्रावणीचा पुन्हा बांगडी डाव पाहूया. आणि अनुष्का वाचते आहे. निशांत पंच. अरे दादांसाठी सुद्धा टाळ्या वाजवा. झोपून कुस्तीचा निकाल. मारुती म्हणते 100 रुपये. राजाभाऊ दळवी 100 रुपये. हरिदादा टेमगिरे दोघांनाही 200 रुपये. एक प्रेक्षणीय कुस्ती. पांढऱ्या लांगेतला ओम भरणे एक नियोजित मल्ल आणि दुसरा येलगोळचा मल्ल आहे. ओम भरणे याने नुकत्याच सोमातने गावी झालेल्या मावळ तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवले. जरा टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. आपल्या मैदानात खेळत आहे. मावळची माती किती गलतर आहे हे 1972 साली शिवली गावच्या पैलवान मारुती आडकर यांनी दाखवून दिलं. ऑलिम्पिक जगाच्या इतिहासामधली सर्वात मोठी स्पर्धा ऑलिम्पिक. त्या ऑलिम्पिक मध्ये आपल्या मावळ तालुक्याच्या एका भूमिपुत्रानं भारताचं प्रतिनिधित्व केलं. शिवछत्रपती पुरस्कार भेटला. याचे कंपनीमध्ये नोकरी भेटली आणि अनेक राज्य आणि राष्ट्रीय खेळाडू मारुती आडकर अण्णांनी तयार केले. असा हा मावळ तालुका. आणि या मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पैलवान खंडूभाऊ वाळून यांच्या निशांत प्रयत्नाने आणि कार्यपद्धतीने आपल्या मावळ तालुक्यातील मुलं ही अगदी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरती गेली. त्यामध्ये विपुल आडकर असत, विकास वांगरे असत, दिनेश टुले असत, वारूचा देवा निंबळे पैलवान असत. अशी पैलवानांची खान विपुल आडकर, वैष्णव आडकर, प्रतीक देशमुख. अहो आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्या मावळचा झेंडा ज्याने फडकवला तो प्रतीक देशमुख. सडवलीचे शंकर देशमुख यांचा चिरंजीव आहे. त्याची कुस्ती आहे. नाहीतर तो या कुस्ती मैदानाला आला नक्कीच आला असता. हे मावळची माती आहे. आणि ओम भरण्याची पकड धोकादायक स्थितीत नेलेला आहे. टाळ्या वाजवा टाळ्या. श्वास रोखून धरला आणि दादा कुस्तीचा निकाल दादांच्या शिट्टीवर. आणि विजयी झाला ओम भरणे. सोमतले फाटा आणि कल्याण. प्रेक्षणीय कुस्ती. पैलवान कुस्ती करून घ्या.
या ठिकाणी गावच्या रीतिरिवाजाप्रमाणे कुस्ती मैदान जोडण्यात आलेलं आहे. 3 सांजा झाल्या, शेवटचे 10 ते 15 मिनिटं राहिलेले आहेत. पंचांनी सांगितलेलं आहे 7:15 ते 7:30 ला शेवटची कुस्ती लागेल आणि या ठिकाणी आखाडा मोडण्यात येईल. उपकरण बसल, दुसऱ्या बाजूने जावा, इकडनं जाऊ नका, विनंती आहे पैलवानांना. स्पीकर अंगावर पडलं तर दुखापतही जोरात होऊ शकते, याची नोंद घ्या. मुली डावाची पकड, त्याच्यातनं वाचतोय. पुढील कुस्त्या यलगोळ कर्जत, वारू हरियाणा, शिरगाव आणि मानला लागल बाबा. पुढं पुश करायचं नाही पैलवान. कुस्ती 2 घडीची असते, पुढं न्यायचं नाही. ब्रिज करतोय, मान बघ रे, मान दाबू नको. बंडू येवले सर, दादा आपणही लक्ष ठेवा, कारण 2 दुर्घटना अशा घडलेल्या आहेत या चालू सीझनला. दोन्ही पैलवानांना मान पा रे बाबांनो. हा, आणि कुस्ती संपली. टाळ्या वाजवा, टाळ्या. कधी कधी डाव असतो, परंतु त्या डावात पैलवानांनाही जखम होते आणि 2 पैलवान जीवाला मुकलेले आहेत. केवढा अभिमान पाहिजे. हरियाणाचे पैलवान आपल्या मैदानात लढून जातात, छोटं घाणी मैदान आहे. जरा टाळ्या वाजवा या ग्रामस्थांसाठी. आपली आपणच पाक झोपटून घ्यायची. आणि शेवटचे जर कोणी राहिले असेल, विनंती आहे आपण या ठिकाणी यायचं आहे आणि कुस्ती करून घ्यायची आहे. समीर गारे एक लढवय्या मल्ल, अनेक मावळ आणि जिल्ह्यामध्ये अनेक मैदानं होतात. त्या मैदानामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकामध्ये 100% त्या ठिकाणी नम्रात जाणारा पैलवान म्हणून समीर गारे, ज्याची ख्याती आहे की लगेच धाव मारणार आणि कलाजनची पकड त्याच्यातून वाचला. पुढची कुस्ती वारू आणि हरियाणा. माझ्या मते देवांनी हा धरा दादा. आलेल्या सर्व पैलवानांचे आणि कुस्ती शिक्षकांचे उत्सव कमिटीतर्फे हार्दिक स्वागत. एक काही सूचना आहे, त्याच्यानंतर 2च कुस्त्या लागणार आहेत, त्या सुद्धा आम्ही मोठ्या कुस्त्या लावणार. त्या कुस्तीमध्ये ज्याला खरोखर कुस्ती करायची आवड आहे आणि कुस्ती केलेली, पहिल्यांदा सगळेच कुस्ती खेळतात. मी पण स्वतः कुस्ती खेळलेलो आहे, पण मला आतापर्यंत एवढं माहिती आलंय की आपण कुस्ती करताना कुठलाही पैलवान असू, त्या पैलवान सगळं कुस्ती करणं हे महत्वाचं आहे. आणि जर हा नको तो नको म्हटल्यानंतर जर नुरा कुस्ती होत असेल तर तुमच्या मातीचा अपमान होतो, एवढं मला कळतंय. मी 96-97 ला गुवाहाटीला खेळलेलो आहे. मला कुस्तीचं माहिती आहे. पहिलं बाहेर पडतात, कुस्ती नको, हा नको तो नको, ह्या कुस्त्या म्हणल्या जात नाही. जी कुस्ती आम्ही लावू त्या कुस्तीत तुम्ही सांगा. आमच्या इनाम द्यायचं आमच्या हातात आहे ना. तुम्हाला 3000 लावले, 5000 शिवाय आम्ही इनाम देतोय ना.
आपल्या कुस्ती मैदानात हरियाणाचा पैलवान आलेला आहे. टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा. यात्रा उत्सव कमिटीला विनंती, आपण कुस्ती लावण्यासाठी यायचं आहे. दोनच कुस्त्या लागणार आहेत, त्या सुद्धा आम्ही मोठ्या कुस्त्या लावणार. लावणार आहेत त्या कुस्तीमध्ये ज्याला खरोखर कुस्ती करायची आवड आहे आणि कुस्ती केलेली आहे, पहिल्यांदा सगळेच कुस्ती खेळतात. मी पण स्वतः कुस्ती खेळलेलो आहे, पण मला आतापर्यंत एवढं माहिती आलंय की आपण कुस्ती करताना कुठलाही पैलवान असू त्या पैलवान सगळं कुस्ती करणं हे महत्वाचं आहे. आणि जर हा नको तो नको म्हटल्यानंतर जर नुरा कुस्ती होत असेल तर तुमच्या मातीचा अपमान होतो, एवढं मला कळते. मी 96-97 ला गुवाहाटीला खेळलेलो आहे. मला कुस्तीचं माहिती आहे. पहिलं बाहेर पडतात, कुस्ती नको, हा नको तो नको, ह्या कुस्त्या म्हणल्या जात नाही. जे कुस्त्या आम्ही लावू त्या कुस्तीत तुम्ही जाऊ. आमच्या इनाम द्यायचं आमच्या हातात आहे ना. तुम्हाला 3,000 लावले, 5,000 शिवाय आम्ही इनाम देतोय ना. आपल्या कुस्ती मैदानात हरियाणाचा पैलवान आलेला आहे. टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा. यात्रा उत्सव कमिटीला विनंती, आपण कुस्ती लावण्यासाठी यायचं आहे. बजरंगबली की धन्यवाद. आणि कुस्ती केवढी काटा लागते दादा. हरियाणाचे पैलवान हात ऊपर कीजिए. हरियाणा के पैलवान विरुद्ध वारूचा देवा निंबळे, एक प्रेक्षणीय कुस्ती इनाम आलेला आहे. वामन दादा भालेकर यांचेही 200 रुपये इनाम आलेला आहे. मारुती दादा गोनते यांचेही 200 रुपये इनाम आलेला आहे. कुस्ती करा. एक प्रेक्षणीय कुस्ती महाराष्ट्राने वेळोवेळी दाखवून दिलेला आहे. महाराष्ट्राची माती किती कंजर आहे. अहो, विश्वविजेता गामा खासबा मुक्कामी गुंगाकडनं पराभूत झाला. दोन्ही बाहेरचे पैलवान, पण उत्तर भारतीय पैलवानांनी आपल्या खासबाग मुक्कामी गुंगानी गामाला पाडलं आणि तिथून पुढे मन रूढ झाली. काय तू गामा गुंगा आहे का. पण गामा हा जगोजेता गामा होता आणि गुंगा हा मुका होता, म्हणून त्याला गुंगा म्हणायचे. बालीवाले पैलवानाचा पट्टा आणि त्याचे वडील त्या ठिकाणी कुस्तीला होते. इकडे हरियाणाच्या पैलवानांनी कब्जा घेतलेला आहे. निंबळे पैलवानाचा घुटना ठेवायचा प्रयत्न करतोय. पुढील पैलवान तयारी करून मैदानात या. एक काटा कुस्ती. अहो, इथनं 2,500 किलोमीटर हरियाणा आहे. याच तुम्ही जरा भान ठेवा. ते पैलवान आपल्या गावात आले, आपल्या गावचा केवढा मोठा अभिमान आहे आणि त्याला आपल्या मावळच्या पोरांनी जोड दिलेला आहे. जरा त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. दोन्ही पैलवान आहेत, परंतु एवढ्या लांब न येऊन आणि जोडी डाव खांद्यावरती आणि दादांचा इशारा कुस्ती न झाल्याचा. टाळ्या टाळ्या टाळ्या. अरे, मावळणी उत्तर भारताचं वादळ या कुस्ती मैदानात रोखलेलं आहे. सतपाल सारखं वादळ आलं 11 जानेवारी 1978 साली. बिराजदार मामानी बेळगाव मुक्कामी सतपालला चितपट केलं. अमृता मोहोळ सारखा पैलवान झाला आणि कोंडे फिरंगी त्याच्यातनं वाचतोय आणि दादांचा इशारा कुस्तीचा. डावावरती कुस्ती आणि कुस्ती संपली.
हार जीत महत्वाची नसती, खेळलो कसा आणि लढलो कसा हेही तितकंच महत्वाचं असतं. दोन्ही पैलवानांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि हरीश कोकरे यांचा इशारा, हरियाणा के पैलवान विजय रे हरियाणा सोमाटणे. दादा लक्ष ठेवा कुस्तीवरती. हरपुडे पाटील यांचे देवा निंबळे पैलवानाला 100 रुपये. दादा अभिनंदन तुमचं आणि हरिदादांचं. वडील पैलवानाला सुद्धा या ठिकाणी शंकर दादा कारले यांचे 100 रुपये. धन्यवाद. आणि शिवाजी मैदानात आला, काळ्या पायाला निकाप लावलेला एक अस्सल पैलवान, बगलडूब केली, गिस्सा वाटण्याचा प्रयत्न. डावावरती कुस्ती आली की कुणी वस्ताद बनू नका. त्याच्यासाठी तालमीतच जावं लागतं आणि जोर मारावे लागतात. इथं नवीन नियम आलेला आहे शाळेत की शिक्षकांनी मुलांना रागाने पाहिलं तरी सुद्धा त्याच्यावरती केस होती. परंतु जुन्या काळात दादा जर तालमीत पैलवान गेला तर वस्ताद किती मारत होते याची कल्पना चांगल्या चांगल्या पैलवानाला आहे. या मैदानाला अनेक चांगले पैलवान या ठिकाणी आलेले आहेत. त्यामध्ये दिनेश तुले, विकास बांगरे, प्रदीप तुपे आणि कुस्ती मारली. आणि या ठिकाणी कुस्ती मारली. धन्यवाद. चला पुढील कुस्ती पुणे शिरूर. दादा 1 नंबर कुस्ती आहे. शिरगाव साईबाबा कुस्ती संकुल शिरगाव. वस्ताद नागेश राक्षे यांचा पट्टा हिरव्या लांगेतील आणि एक पुण्याचा मल्ल. एक प्रेक्षणीय कुस्ती, पायाला काळा निकाब लावलेला हिरव्या लांगेतील. मारुती दादा कोणते यांचे 100 रुपये. अहो सत्पात्री दाने. आणि ज्यांनी पाहिलं ते भाग्यवंत. जरा टाळ्या वाजवा. डोळ्याची पापणी लवटीना शिवाजी चड्डी लंगोटा असेल तरी लगेच आपल्याला कळतं. काही काही तालमींची खासियत होती, कलर होता चड्डीला दिलेला. जसं की खालकरवाले पिवळी चमकती, खजिनावीरवाले, नवी पेठवाले हिरवी लांग, सुभेदार तालीमवाले हिरवी लांग, पनियाळेवाले गुलाबी लांग, पांढरी लांग या ठिकाणी नवी पेठची असायची. बाबा आणि दादा हसतात, माहिती चालू आहे. आणि अशा कुस्त्या तालमीत व्हायच्या. चंदूबाईवाले, शिवरामवाले असे 2 गटच होते. या ठिकाणी पुणे राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना 1 डिसेंबर 1947 ला झाली. आणि त्या पहिल्या सभेमध्ये पडेल पैलवानाला जोड द्यायची प्रथा चालू झाली. हे पुण्यानं महाराष्ट्राच्या आणि हिंदुस्थानच्या कुस्तीला दिलेलं खूप मोठं वरदान आहे. जरा त्या राष्ट्रीय तालीम संघासाठी टाळ्या. कारण याचं कारण असं आहे, पडेल पैलवान याला पुन्हा जोर दिला जायचा नाही आणि त्याची पैलवानकी त्या ठिकाणी थांबली जायची. परंतु बाबूराव सनस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना झाली आणि त्या ठिकाणी 84 सभासद होते. आणि त्यांनी एकमुखाने निर्णय घेतला, हार जीत महत्वाची नाही, पडेल पैलवानालाही जोर द्यायचा. आणि 1947 सालापासून आपले आणि जोडीराव पुणे भागामध्ये पडेल पैलवानालाही जोर दिला गेला. अशी कुस्तीचा इतिहास आहे. दुसरा खासबागचा इतिहास 1912 साली
साली खासबाग बांधून तयार झालं आणि उद्घाटनासाठी कुस्ती इमाम बक्ष यांची घेतली आणि त्यांना गदा दिली. थांबले, त्यांना जोडच भेटला नाही. हा, आणि खणखणीत दंड वाजवला. हरियाणा शिर्डी, नाही दुसरा आहे पैलवान. तो 2 पैलवान आले होते हरियाणाचे. हा, त्याची झालेली आहे. दादांचं लक्ष आहे. काही सूचना देत आहेत. या ठिकाणी महाराष्ट्र केसरी अनेक जण होतात, परंतु गदा ही महाराष्ट्र केसरीच्याच खांद्यावरती जाते. आतापर्यंत 46 महाराष्ट्र केसरी झालेले आहेत. त्याच्यातले 2 ट्रिपल महाराष्ट्र केसरी आहेत, 5 डबल महाराष्ट्र केसरी आहेत आणि 37 जण हे सिंगल महाराष्ट्र केसरी आहेत. 1961 ला औरंगाबाद मुक्कामी दिनकर तयारी पहिले महाराष्ट्र केसरी झालेले आहेत आणि आता धाराशिवला 65वी महाराष्ट्र केसरी झाली आणि त्यामध्ये शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी झालेला आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र केसरी इतकी मोठी स्पर्धा कोणतीही नसते. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून त्या ठिकाणी पैलवान कुस्ती स्पर्धा पाहायला येत असतात. नुसती पाहायला येत नाही तर 4-4 दिवस मुक्काम करतात आणि डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या लढती पाहून जातात. त्याच धर्तीवरती या ठिकाणी आज लोणावळ्यात कुस्तीच्या मैदान होत असताना हरियाणावरून परप्रांतीय पैलवान आलेले आहेत, कर्जतवरून पैलवान आलेले आहेत, त्या ठिकाणी खोपोलीवरनं पैलवान आलेले आहेत, मावळ तालुक्यातनं पैलवान आलेले आहेत. अनेक पैलवान या मैदानाला उपस्थिती दाखवतात. हेच आपलं मोठं भाग्य आहे. याचा अर्थ या गावचा इतिहास कुस्ती जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये सांगत आहे. आणि आता मैदानात विकास वांगरे, त्याचप्रमाणे दिनेश ठुले, प्रदीप तुपे, नयन गाडे हे पैलवान कुस्ती करा. आणि हाताची सांड काढलेली आहे. फार कमी लोकांना दादा हात जाऊ जमतो. हे पहा, माती टाकताना विनंती आहे पैलवानाला, माती टाकण्याच्याही पद्धती आहेत. वरून खाली माती टाकायची असते, पण हल्ली पैलवान खालून वरती माती टाकतो आणि डोळ्यात आणि तोंडात माती जाते आणि कुस्ती थांबवली जाते. आणि शिर्डीच्या पैलवानाला दादांचा इशारा, कुस्ती संपली.
झाली कुस्ती, पहिलवान कुस्ती छोड़ दो और टाळ्या वाजवा जरा. अरे हीच खासियत पुणेवाल्यांची. नयन गाडे आणि माझ्या बरोबर ते पण तेवढेच. कुस्त्या बघायला आहेत. आता बाकीच्या पैलवानांनी बाजूला व्हा. विनंती, बाकीच्या पैलवानांनी बाजूला व्हा. नाही लवकर आहे बाळा. कराळे का कुस्ती करा. पैलवान आपल्या कुस्त्या टिपलेल्या आहेत. पैलवानांना विनंती करा. विकास एवढं का आणि दिनेश तुले लढवय्या मल्ल प्रत्येक मान पान गावचा सन्मान. पारनेर विरुद्ध दिल्ली एक प्रेक्षणीय कुस्ती. बोल बजरंग बली की. धन्यवाद. चला पैलवान कुस्ती करा. पारनेरचा पैलवान कुस्ती करा. भावानो आले कर 500 वाटवा. दिल्ली आणि भिवंडी एक प्रेक्षणीय कुस्ती आपल्या समोर. कुस्ती सुरू करा. कोणीही पैलवानांनी आता मध्ये येऊ नका. या ठिकाणी हे कुस्ती मैदान पूर्ण यशस्वीकडे जाण्यासाठी अनेक पैलवान यांनी सहकार्य केलं. त्यामध्ये त्यांचा नामोल्लेख करणं हे आपलं कर्तव्य समजतो. या ठिकाणी अनेक कलाकार समजतो. या ठिकाणी अनेक कलाकार आणि उस्मानाबाद धाराशिव संपूर्ण महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी तुळजापूरचा पैलवान धाराशिव उस्मानाबाद. आपल्या गावाला देवीचा सुद्धा आशीर्वाद लाभला पैलवानाच्या रूपाने. एवढ्या लांबन दादा पैलवान येतात म्हणजे नक्कीच गावची काहीतरी ख्याती आहे. एक काटा कुस्ती आपल्या समोर. त्याच्यानंतर विकास भांगरे मळवंडी ठुले एक प्रेक्षणीय कुस्ती मैदान ज्यांनी घेतलं ते विकास भांगरे, शांताराम दादा भांगरे, दिनेश ठुले, दादा ठुले, बबन दादा ठुले, ज्ञानेश्वर वेनगुडे. अगदी चांगलं मावळ तालुक्याला साजेल असं कुस्ती मैदान 2 दिवसापूर्वी घेतलं. आणि या ठिकाणी धाराशिवच्या पैलवानांनी कब्जा घेतलेला आहे. प्रदीप तुपे याचा कुस्ती करा. पैलवान बाहेरची टांग मारण्याचा प्रयत्न आणि तोही प्रयत्न धुडकवला. पुन्हा टांग टांग आणि टांग, पुन्हा टांग टांग आणि टांग. प्रदीप तुपे मावळचा पैलवान विजयी झाला टांगडावरती. चला कुस्ती सुरू करा. हे पहा, रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी तिथीप्रमाणे या ठिकाणी हा कुस्त्यांचा आखाडा असतो. रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी आखाडा असतो. विनंती आहे दादांची, पुढल्या वर्षी आपण तीच लक्षात ठेवा. तिथीप्रमाणे आखाडा रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी आयोजित केला जातो, याची नोंद घ्या. कुस्ती करा पैलवान. कब्जा घेतलेला आहे अगरवाले तालमीच्या पैलवानांनी. विकास भांगरे यांचा
चड्डी पकडायचा प्रयत्न आणि प्रिन्स कोहली आणि सिकंदर शेखची दादा आठवण झाली या डावावरती. या डावावरती आकडी लावण्याच्या प्रयत्नात विकास भांगरे चड्डी पकडलेली आहे दोघांनी. ज्याचा दमखम त्याची कुस्ती आणि उलटा हात काढायच्या प्रयत्नात कुस्ती कडेला. पुन्हा कुस्ती मध्यभागी, कुस्ती मध्ये करा. पंचांचा इशारा कुस्ती मध्ये करा. अनादी कालापासून चालत आलेली कुस्ती. रामायणात कुस्ती आणि दुहेरी पाठ. टाळ्या टाळ्या. कुस्ती रामायणात कुस्ती आणि दुहेरी पाठ. टाळ्या टाळ्या टाळ्या. आणि महाराष्ट्र चॅम्पियन मावळचं नररत्न विकास भांगरे विजयी झाला. अरे दुहेरी पट काढले. साधा आपल्याला ढकलता येत नाही लोकल मध्ये गर्दी असल्यानंतर. 5 मिनिटं 10 मिनिटं बसले तर यांचाही निकाल लागल. 8 वाजलेत मला माहितीये ना बाळा, 8 वाजलेले आहे. त्यांचं पण एक आवड असते ना. आता ते म्हणतात 8 वाजले. ठीक आहे. एक हुशार पंच दादा या ठिकाणी 3.5 तास आणि हरीश दादा सुद्धा 3.5 तास उभे राहिलेले आहेत. कुस्तीला स्टॅमिना किती लागतो आता दोघांना माहितीये. दादा स्वतः पैलवान होते, परंतु कुस्ती मैदानात उभं राहणं हे कुस्तीगिरां इतकंच अवघड काम असतं. दोन्ही बंधूंसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा आपण. कारण एका कुस्तीला नियमाप्रमाणे 6 मिनिटाच्या पंच 2.5 किलोमीटर फिरतो. मध्ये कुस्ती घ्या दिनेश. पंचांचा इशारा. पंच कुस्तीमध्ये परमेश्वर असतो, न्यायदानाचं काम करत असतो. दोन्ही पैलवान समजदार आहेत. कुस्ती करा. आपल्यामुळं दुसऱ्याला इजा होणार नाही याची आपण नोंद घ्या. मध्ये कुस्ती करा. पट काढण्याचा प्रयत्न दिनेशचा, तो धुडकावून लावला. पुन्हा कब्जा घेतला दिनेश ठुलेनं. 2दा मावळ केसरीच्या फायनल मध्ये आलेला दिनेश ठुले. हिरव्या लांगीचा एक लंगी आणि कुस्ती संपली. साईबाबा कुस्ती संकुल शिरगाव, NIS कुस्ती कोच नागेश राक्षे यांचा पट्टा. प्राध्यापक NIS कुस्ती कोच आणि अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेमध्ये ज्यांनी महाराष्ट्र विद्यापीठ संघाचं 3 वेळा कर्णधार म्हणून कॅप्टन म्हणून प्रतिनिधित्व केलं, आमचे सहकारी मित्र प्राध्यापक संदीप वांजळे यांचा ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी सन्मान करण्यात आहे. मी ग्रामस्थांच्या प्रतिनिधीला सांगतो की त्यांचा सन्मान करावा. प्राध्यापक संदीप वांजळे सर. राष्ट्रीय कुस्ती पंच सन्मान होतोय. आदरणीय प्रवीण राजवडे, सर्वांचे लाडके साहेबू, एक निशान पंच की राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धेला जे पंच म्हणून लाभले, मावळ तालुक्याचं भूषण आणि अनुभवाने सिद्ध असणारे सर्व गावातील नागरिक यांच्या शुभ हस्ते भानुदास गारे पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचा स्वागत करायचं आहे. श्रीफळ, शेला आणि फेटा देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे. धन्यवाद. परंतु त्या ठिकाणी सर्व मान्यवर दादांना विनंती देऊन
विनंतीला मान देऊन आतमध्ये येत आहेत. सर्वांचं या ठिकाणी पैलवानांच्या वतीने सरसे स्वागत. कारण एक सत्कार एका पैलवानाचा, एक निस्वार्थी व्यक्तिमत्व, कुस्तीला वाहून घेतलेलं व्यक्तिमत्व, आणि नुसतं कुस्तीच नाही तर पत्रकारिता आणि चित्रकार अशी दुहेरी ओळख असणार आदरणीय व्यक्तिमत्व बंडू येवले सर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचंय. असंच कुस्ती मैदान दरवर्षी आपण या ठिकाणी भरवावं हीच बजरंग बली चरणी प्रार्थना. त्यांची यात्रा उत्सव कमिटी आणि ग्रामस्थांना सर्वजण जिल्हा परिषद सदस्य गोविंद भाऊ कोकरे विनंती आपण यायचं आहे. आणि या ठिकाणी फेटा बांधून सन्मान करत आहे सोमनाथ दादा घारे. आखाड्याचं नियोजन ज्यांनी केलं तर सोमनाथ घाऱ्यांसाठी जरा टाळ्या वाजवा. मातीचे प्रत्येकाचं नाव घ्या म्हणून ज्यांचा आग्रह होता. रामभाऊ दादा ठोंबरे आपण या ठिकाणी यायचं आहे. आदरणीय कोकरे सरपंच, कुसगावचे माजी सरपंच गोविंद भागुजी कोकरे आणि आमचे मार्गदर्शक रामभाऊ ठोंबरे या दोन्ही मान्यवरांना विनंती आपण लवकरात लवकर आखाडे शोभिकांचे आणि बाहेर जाऊन आलेल्या सर्व कार्यकर्ते आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांचे उत्सव कमिटीतर्फे सगळ्यांचं अभिनंदन करतो. आपण आल्याबद्दल मी धन्यवाद देतो. आणि नजर चुकीने कुठल्या मंडळाच्या सभासदाचा किंवा पाहुणेरावांचा कोणाचा नाव उल्लेख राहिला असेल तर मंडळाच्या वतीने उत्सव कमिटीच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि पहिल्या बंडू शेट्टी येवले यांना विनंती करतो ही कुस्ती चालू करावी. या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य गोविंद दादा यांच्या चालू कुस्तीवरती 1000 रुपये इनाम आलेला आहे. कुसगावचे सरपंच धन्यवाद, आपण आलात, आखाड्याची शोभा वाढवली. शेवटची कुस्ती, या गावचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. फिरवून या ठिकाणी हाताला जोड देऊन ह्या कुस्त्या झालेल्या आहेत. आणि घुटण्याची पकड आणि कुस्ती दादांनी निकाल दिला. मावळ तालुका अध्यक्ष कुस्तीचे खंडोबा वाळून यांचा पट्टा विजयी. अरे टाळ्या वाजवा ना, कुस्तीच कळली नाही प्रेक्षकांना, असे डाव असतात. हरीश दादा यांचा 500 रुपये, दोघांनाही 500. धन्यवाद. भैरवनाथाच्या नावानं काही देवीच्या नावानं धन्यवाद. या ठिकाणी आखाडा संपला. रामकृष्ण हरिमाऊली या ठिकाणी ओळखावाडी उत्सव निमित्त जो आखाडा भरला होता तो आता या ठिकाणी संपलेला आहे. कुस्तीचा आखाडा खूप छान झाला आहे. खूप लांब गावचे पैलवान या ठिकाणी कुस्तीला आले होते आणि त्यांनी खूप अशा चांगल्या पद्धतीने कुस्ती खेळल्या आणि छान असे बक्षीस घेऊन या ठिकाणी गेलेले. तर मित्र, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये करून सांगा. तर मित्र, या ठिकाणी बघता आपण असा छान असा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे कुस्त्यांचा. तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर जरूर करा. आणि असेच आपले दीपक ठाकर व्लॉग या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ पहा आणि
आनंद घ्या. रामकृष्ण हरी माऊली. चला पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत. रामकृष्ण हरी.